Good afternoon friends. Admission of partners. Page क्रमांक 149, problem number 9. The following is the balance sheet of the firm Triveni Traders as on 31st March 2019. Narmada and Godavari are the partners of the firm who share profit and losses in the ratio of 3:2 respectively. Balance sheet as on 31st March 2019. आपल्याला लायबिलिटीज साइड आणि असेट साइड दिलेली आहे. लायबिलिटीज साइडला क्रेडिटर्स, कॅपिटल बॅलन्स, असेट साइडला कॅश ॲट बँक, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक आणि डेबिटर्स. खाली दे टेक कावेरी into business into the partnership on 1st April 2019. आपल्याला 1 एप्रिल 2019ला न्यू पार्टनर्स कावेरी संस्थेमध्ये सहभागी झालेली आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट, कावेरी शाल पे ₹4,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल, द अमाऊंट टू बी रिटन इन द बिझनेस. संस्थेमध्ये जेव्हा कावेरीनं प्रवेश केला तेव्हा संस्थेला तिनं ₹4,000 गुडविल दिलेली आहे. शी शाल ब्रिंग ₹12,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. आणि 1/4 फ्युचर प्रॉफिट सुद्धा ठेवलेला आहे. 12,000 कॅपिटल इंट्रोड्यूस केलेला आहे. द फर्म इज असेट वेअर टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. खालील काही असेट रिव्हॅल्यूड झालेले आहे. त्यामध्ये बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर इज टू बी डेप्रिसिएट बाय 10%. प्रोविजन ऑफ 5% on debitors is to be made for doubtful debts. Stock is to be taken at a value of 20,000. And last adjustment है the excess of capital of Narmada and Godavari over their due proportion of sharing profit. The new firm is to be transferred to their respective loan account. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करायचा आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट 1 एप्रिल 2019 तयार करायचं आहे. फर्स्ट, ऑल असेट ट्रान्सफर टू बॅलन्स शीट ऑफ असेट साइड. कॅश ॲट बँक बॅलन्स सोडून, कारण वर्किंग नोट्सला आपल्याला कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट तयार करावं लागतं. म्हणून कॅश अकाउंटचा जो बॅलन्स आहे, कॅश अकाउंट इज डेबिटेड टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट ₹4,000. नेक्स्ट, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक अँड डेबिटर्स. बॅलन्स शीट ऑफ असेट साइड. फर्स्ट बिल्डिंग, $20,000 इनर कॉलमला ॲडजस्टमेंट असल्या कारणाने इनर कॉलमला. त्यानंतर मशिनरी, मशिनरी 28,000 आउटर कॉलमला ॲडजस्टमेंट नाही. नेक्स्ट, फर्निचर ॲडजस्टमेंट आहे 1,200 इनरला 1,200 येतील. नंतर स्टॉक 16,400 ॲडजस्टमेंट आहे. आणि लास्ट डेबिटर्स 36,000 इनर कॉलमला. आपण ऑल असेट ट्रान्सफर टू बॅलन्स शीट ऑफ असेट साइड. बिल्डिंग 20,000, मशिनरी 28,000, फर्निचर 1,200, स्टॉक 16,400 अँड डेबिटर 36,000 ट्रान्सफर केलेले आहेत. आता आपल्याला लायबिलिटीज साइडला असलेला थर्ड पार्टी लायबिलिटीज दॅट इज क्रेडिटर्स. बॅलन्स शीट ऑफ लायबिलिटीज साइड. क्रेडिटर्स 49,600.
नंतर कॅपिटल बॅलन्स, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज क्रेडिटेड बाय बॅलन्स ब्रॉट डाउन नर्मदा 28,000 आणि गोदावरी सुद्धा 28,000. आपण बॅलन्स शीटला आपल्या असेट अँड लायबिलिटी ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता ऍडजस्टमेंट कडे लक्ष द्यायचं आहे. ऍडजस्टमेंट क्रमांक फर्स्ट, कावेरी शाल पे ₹4,000 as her share of goodwill, the amount to be written in the business. When a new partner bring his share of goodwill in cash and written in the business, that time two entries. The first entry is cash account debit to bank account, cash account debit to goodwill account, being goodwill brought in by new partners, and second entry goodwill account debit to old partners capital account. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू गुडविल, $4,000 आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश $4,000. सेकंड एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स आणि ओल्ड पार्टनरच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल बट सॅक्रिफाइस रेशो. पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये सॅक्रिफाइस रेशो आणि ओल्ड रेशो हा सारखा आहे. म्हणून 4,000 जे आहेत डिवाइडेड बाय 3 हॅज 2. 4,000 डिवाइडेड बाय 5, आन्सर 800. 800 into 3 24 म्हणजे बाय गुडविल नर्मदाला 2,400 आणि गोदावरीला 1,600. आपण गुडविल ही त्यांच्या सॅक्रिफाइस रेशोनुसार त्या पार्टनरला काय केली आहे, वाटलेली आहे. सेकंड ऍडजस्टमेंट बघा, शी शाल ब्रिंग इन 12,000 ॲज अ कॅपिटल फॉर 1/4 द शेअर इन द फ्युचर प्रॉफिट. आपल्याला 12,000 कॅपिटल इंट्रोड्यूस केलेला आहे कावेरीनं. दॅट टाइम बँक अकाउंट डेबिट किंवा कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, सो क्रेडिटेड टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय कॅश अकाउंट आणि कावेरीच्या कॉलमला 12,000. नेक्स्ट, द फर्म असेट वेअर टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. खालील असेट आपल्याला रिव्हॅल्यूड झालेले आहे. बिल्डिंग 24,000, बिल्डिंगची किंमत आपल्याला 20,000 दिलेली होती. 24,000 बिल्डिंगची किंमत झाली. इट इज ॲप्रिशिएशन, सो ॲट ॲप्रिशिएशन 4,000 संस्थेचा प्रॉफिट असतो. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बिल्डिंग 4,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट, फर्निचर इज टू बी रिड्यूस बाय 10%. फर्निचर आपल्याला 1,200 दिलेले आहे आणि त्यावर 10% आपले काय झालेले आहे, डेप्रिशिएशन झालेलं आहे. म्हणून पर्टिक्युलर फर्निचर मधून काय करायचं, मायनस करायचं. लेस डेप्रिशिएशन 10,000, 1,200 वर 12, 10,000, 120 आउटरला 1,080. परत संस्थेचा लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉस किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू फर्निचर 1,120. नेक्स्ट, ए प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेबिटर इज टू बी मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स. आपले जे डेबिटर्स आहेत 36,000 त्यावर 5% आपल्याला काय करायचे आहे, तर आरडीडी आपल्याला 5% आकारायची आहे. म्हणून डेबिटर्स मधून सुद्धा लेस डिडक्टेड फ्रॉम सन्डे डेबिटर्स आरडीडी 5%. 36,000 वर 5% 1,800. It is the loss of the business. Second effect, total loss account is debited to RTD account 1,800.
36,000 मधून आपल्याला 800 मायनस करायचे आहे. आउटरला 34,200. नेक्स्ट, स्टॉक इज टू बी टेकन ॲट अ व्हॅल्यू ऑफ 20,000. स्टॉकची जी किंमत आहे ती 20,000 झालेली आहे. म्हणजेच पर्टिक्युलर स्टॉकमध्ये आपल्याला ॲडिशन करावं लागेल. ॲप्रिशिएट झालेला आहे स्टॉक 20,000, याचा अर्थ त्यामध्ये 3,600 काय झालेला असेल, ॲडिशन झालेला असेल. म्हणून 3,600 ॲड करायचे. इट इज द प्रॉफिट ऑफ द बिझनेस. सो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज क्रेडिट साइड बाय स्टॉक 3,600. एडजस्टमेंट क्रमांक 4, द एक्सेस ऑफ कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी. त्यांचे जे कॅपिटल आहे ते ॲडजस्ट करायचं आहे. म्हणून कावेरीने आणलेलं जे कॅपिटल आहे 12,000 इंटू त्याचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो करायचा आहे. म्हणजेच आपल्याला जे दिलेले आहे 12,000 इंटू त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 48,000 टोटल कॅपिटल. हे 48,000 टोटल कॅपिटल आपल्याला त्यांच्या नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटायचं आहे. म्हणून पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही, तो आपल्याला काढावा लागतो. पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये आपल्याला नवीन रेशो दिलेला नाही, तो नवीन रेशो येतो 9,6,5. म्हणून 48,000 जे टोटल कॅपिटल आहे त्या टोटल कॅपिटलला 9, 6 आणि 5 या रेशोनुसार डिव्हायडेड करायचं आहे. म्हणजे 48,000 डिवाइडेड बाय 20, आन्सर येते 22,400 इंटू 9, 2,400 इंटू 6, 2,400 इंटू 5. जर तसं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला कॅपिटल बॅलन्स मिळतो. पहिला आहे नर्मदा, नंतर गोदावरी, नंतर कावेरी. यांचे कॅपिटल आलं 2,400 इंटू 9. जर 2,400 इंटू 9 केल्यानंतर आपला आन्सर येते 21,600. म्हणजे याला 21,600. नंतर 2,400 इंटू 6 केल्यानंतर 14,400. 14,400 आणि 2,400 इंटू 5 केल्यानंतर 12,000 आन्सर आहे. इट इज कॅपिटल आहे आणि सर्वांची बेरीज आउटरला घ्यायची. 21 सर्वांची बेरीज आउटरला घ्यायची. 0 से 0 परत, नंतर 6 आणि 4 6 से 0, 4 1 2 आणि 4 6 7 8, नंतर 2 4 8 48. म्हणजे आपण काय केलं की त्यांचे कॅपिटल ॲडजस्ट केलं त्यांच्या नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. याचा सेकंड इफेक्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन. नर्मदा 21,600, गोदावरी 14,400 आणि कावेरी 12,000. ओके. आता आपल्याला फर्स्ट सर्वात आधी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट टॅली करावं लागेल. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करावं लागेल आणि लास्ट बॅलन्स शीट टॅली करावं लागेल. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 120 आहेत. त्याआधी आपली मशिनरीवरची एक ॲडजस्टमेंट बाकी आहे. मशिनरीवरती 10,000 डेप्रिशिएशन आहे. म्हणून डिडक्टेड फ्रॉम पर्टिक्युलर मशिनरी डेप्रिशिएशन 2,800. 28,000 जर 2,800 मायनस केल्यानंतर 25,200. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू मशिनरी 28,000. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करत असताना आपल्याला डेबिट साइडला फर्निचर 120, आरडीडी 1,800, मशिनरी 2,800. क्रेडिट साइडला बिल्डिंग 4,000, स्टॉक 3,600 दिलेले आहे. म्हणजे एकंदरीत आपली क्रेडिट साइड जास्त आहे. क्रेडिट साइड आपली बघा 7,600 क्रेडिट साइड येत आहे. डेबिटला पण ती अमाऊंट होऊन घ्यायची 7,600. त्यामधून डेबिट साइडची अमाऊंट मायनस करायची. डेबिट साइडला बघा किती अमाऊंट दिलेली आहे
3720 म्हणजे 3720 रुपये आपण त्यामधून जर मायनस केले तर आपल्याला 2880 रुपये बॅलन्स कमी पडतो. 2880. हा बॅलन्स आपण दोघं पार्टनरला बॅलन्स देत असताना आपल्याला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार द्यायचा आहे. म्हणजे 2880 ला जर आपण 5 ने डिवायडेड केलं तर आपल्याला त्याचा बॅलन्स मिळेल. आपल्याला त्यांचा 2880 हा जो प्रॉफिट आलेला आहे हा प्रॉफिट आपल्याला दोघं पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटायचा आहे. मग आपण त्याला 2880 डिवायडेड बाय त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3 म्हणजे 5 ने डिवायडेड करू. 5 5 सा 25 3 8 5 7 सा 35 3 नंतर 0 5 6 30 म्हणजे 575 येतील. जर 575 इंटू 3 केले 6 3 चा 18 हातच्या लावून एकाला 1728 येतात. म्हणून टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फर्स्ट नर्मदा 1728 नंतर 576 इंटू 2 करायचे. 6 2 चा 2 1 15 1 1152. गोदावरीचा 1152. हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला इथे एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू नर्मदा कॅपिटल अकाउंट टू गोदावरी कॅपिटल अकाउंट. सो ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट नर्मदा 1728 आणि गोदावरी 1152. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना पार्टनरचे क्रेडिट साईडकडे लक्ष द्यायचं आहे. कावेरीची क्रेडिट साईड 12,000 आहे आणि डेबिट साईडला सुद्धा 12,000 आलेला बॅलन्स आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कावेरीच्या कॉलमला बॅलन्स निघणार नाही. कावेरीचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली होते आहे. इकडे पण 12,000 इकडे पण 12,000. त्यानंतर गोदावरीची क्रेडिट साईड बघा बॅलन्स ड्रॉट डाऊन 28,000 दिलेले आहे. गुडविल 1,600 दिलेले आहे. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,152 दिलेले आहेत. एकंदरीत जर क्रेडिट साईडची बेरीज बघितली तर 30,752 येते. 30,752. डेबिटला पण घ्यायची 30,752. यामधून डेबिट साईडला आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन 14,400 मायनस करायचे. 14,400 मायनस केल्यानंतर जे बॅलन्सिंग फिगर येईल 16,352. म्हणजे 30,752 मधून 14,400 जर मायनस केले तर आपल्याला बॅलन्स फिगर मिळते 16,352. त्याला नाव द्यायचं टू लोन अकाउंट. त्यानंतर नर्मदाची क्रेडिट साईड टू बॅलन्स ड्रॉट डाऊन 28,000. गुडविल 2,400. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,728. या सर्वांची बेरीज केल्यानंतर ती आपल्याला 32,170 32,170 बॅलन्स येतो आहे. सेम बॅलन्स डेबिट साईडला पण घ्यायचं 32,170. त्यामधून आपल्याला 21,600 मायनस करायचे.
जर आपण 32,120 मधून 21,600 जर मायनस केले, जे बॅलन्सिंग फिगर निघेल त्याला सुद्धा लोन अकाउंट नाव द्यायचं आहे. ती बॅलन्सिंग फिगर निघते 10,528. हा जो लोन अकाउंटचा बॅलन्स आहे, हा लोन अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट ऑफ लायबिलिटीज साइड. हेडिंग द्यायचं लोन अकाउंट. पहिला पार्टनर आहे नर्मदा. $10,528. सेकंड आहे 16,000 गोदावरी. 16,352. या दोघांची बेरीज आपल्याला बेरीज करायची आहे. त्या दोघांची बेरीज करायची. आउटरला 26,880. नंतर कॅश अकाउंटचा बॅलन्स बाकी आहे. त्यानंतर बघा कॅश अकाउंटचा बॅलन्स बाकी आहे. कॅश अकाउंटला आपल्याला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000, टू गुडविल अकाउंट 4,000 अँड कावेरी कॅपिटल अकाउंट 12,000. टोटल 20,000 आपला कॅश बॅलन्स आहे कॅश अकाउंट. आता आपल्या बॅलन्स शीटची लायबिलिटीज साइड आणि असेट साइडची टोटल सारखी येईल. बॅलन्स शीटच्या असेट साइडला बघा कॅश 20,000, बिल्डिंग 24,000, मशिनरी 25,200, फर्निचर 1,080, स्टॉक 2,000 अँड डेबिटर्स 34,200. एकंदरीत टोटल असेट साइडची जी बेरीज आहे तर 1,24,480. 1,24,480. सेम 1,24,480. म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली झाला. धन्यवाद.